Good morning, student. Today we see this next points of appointment of directors. The rules of appointment of directors are provided by the Act under its different sections as explained. The first of number A, first directors. We see this previous lectures of these types of directors. So this first types of these first directors. So this which person this appointments of these first directors. So this of first under section of 152 152 usually appointed by the promoters of the company as stated in the articles of company. And the second of this, if articles do not provided for the same, signatories of memorandum will be deemed to be first directors, and in case of OPC the signal member is deemed to the first directors. पहिला सांगितलं की प्रथम संचालक कलम 152 नुसार त्याची अपॉइंटमेंट केली जाते. या नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे कंपनीचे जे काही प्रमोटर्स आहेत त्याला प्रवर्तक असं म्हटलं जातं, ते या प्रथम संचालकांची नियुक्ती करतात. म्हणजे फर्स्ट डायरेक्टर अपॉइंटमेंट बाय प्रमोटर्स. पहिला जो संचालक त्याच्या अपॉइंटमेंट्स या प्रवर्तकाकडून केली जाते. त्याचबरोबर जर नियमावलीत तशी तरतूद नसेल तर घटनापत्रकावरती जे काय सही करणाऱ्या व्यक्तींनाच काय केलं तर प्रथम संचालक म्हणून समजण्यात येते. एक व्यक्ती कंपनी संदर्भात जी एक व्यक्ती सभासद आहे तीच प्रथम संचालक म्हणून काम करत असते. हे पहिला सांगितलेलं आहे. Then the next of the second is B, appointments of directors by members. Under section 152, the subsequent directors in a public company are appointed by members at the annual general meeting. Generally, this is 2/3 of the board, and they are subject to retirements by rotations. सेकंड सांगितलं की सभासदांद्वारे संचालकांची नियुक्ती केली जाते. कलम 152 नुसार सार्वजनिक कंपनीचे नंतरचे संचालक वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नियुक्त केले जातात. म्हणजे त्याच्या आधी पहिला संचालकाचे अपॉइंटमेंट केल्यानंतर नंतरचे जे संचालक आहेत त्याची नियुक्ती ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते. साधारणपणे संचालक मंडळाच्या एकूण संख्येच्या 2/3 म्हणजे 2/3 संचालकांची नियुक्ती केली जाते. त्याचबरोबर ते काय होतात रिटायर म्हणजे आळीपर्यंत निवृत्त होत असतात. त्यानंतर नेक्स्ट ऑफ नंबर C, अपॉइंटमेंट्स ऑफ डायरेक्टर्स बाय द बोर्ड अंडर सेक्शन ऑफ 161. So this first of number 1, additional or co-operated directors. This appointment is made by the board. The first of these appointments of the directors by the board. And then the second of this casual vacancy under section 161 under subsection of this 4, casual vacancy on board arise due to different reason such as death, registrations of a director which is to be filled by the board at the board meeting. Such an appointment is valid only up to the time of the vacating director's incomplete term. तिसरा जो क सांगितलं की संचालक मंडळाद्वारे संचालकाची नियुक्ती होत असते. हा कलम 161 हा जो कलम आहे त्या कलमानुसार त्याची अपॉइंटमेंट होते. त्यामध्ये जो पहिला सांगितलं की अतिरिक्त संचालकांची नियुक्ती करायची आहे. अतिरिक्त संचालकाची नियुक्ती ही बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळ त्यांची नियुक्ती करत असतात. त्यानंतर सेकंड सांगितलं कॅज्युअल वॅकन्सी म्हणजे प्रासंगिक काही पदं अशी रिक्त पदं असतात की तिथे सुद्धा संचालकाची नेमणूक करायला लागते. तर तिथे करत असताना एखादा संचालक केव्हा होतं तर एखादा संचालक डेथ झाला म्हणजे मृत्यू झाला असेल त्या किंवा त्याने रिझाईन केलं असेल राजीनामा दिला असेल तर अशा वेळेस त्या रिक्त जागेवरती संचालकांची काय नेमणूक करायची असते तर ती नेमणूक करण्याचा अधिकार हा संचालक मंडळाला असतो. अशा प्रकारे नेमणूक केलेली व्यक्ती हा पदभार मूळ संचालकांच्या सर्व कालावधीपर्यंत काय सांभाळत असतो. नेक्स्ट ऑफ नंबर 3 त्याच्यामधलाच अल्टरनेट डायरेक्टर्स. The board of directors may appoint an alternate directors in place of a director who is going to be out of the state where board meetings are usually held for a period of not less than 3 months. तिसरा जो त्याच्यामध्ये सांगितलं की पर्यायी संचालक. आता मूळ संचालक जर
कुठे फॉरेन कंट्रीमध्ये गेला असेल किंवा इथे बाहेर कुठे गेला असेल तर अशा संचालक मंडळाच्या सभा ह्या 3 महिन्यापेक्षा कमी कालावधीत होत असतील तर त्याच्या गैरहजेरीमध्ये पर्यायी संचालकाची नेमणूक संचालक मंडळ करत असतो. बऱ्याच वेळा अशा सभेंना त्या संचालकाने उपस्थित राहणं गरजेचं आहे. अशा वेळेस जर तो संचालक उपस्थित राहत नसेल तर त्या गैरहजेरीमध्ये त्या संचालकांची पर्यायी संचालकाची काय होते नियुक्ती केली जाते. अशी ही नियुक्ती मूळ संचालक परत येईपर्यंत किंवा त्याचा कार्यकालावधी संपेपर्यंत वैध असतो. तर याचा कालावधी 3 महिन्यापेक्षा जास्तही नसावा. म्हणजे त्याची जी का आपण अल्टरनेटिव्ह डायरेक्टरची अपॉइंटमेंट करणार त्याचा कालावधी हा 3 महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये. Next, number 4th of this nominee of an institutions. The board of directors may appoint any person as directors as nominated by an institutions under the provisions of the act. अजून 4 नंबर सांगते की संस्थेची नामनिर्देशित व्यक्ती म्हणजेच काही कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या संस्थेने संचालक म्हणून जर एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली असेल त्या नामनिर्देशित केली असेल तर त्या संचालक मंडळ त्या व्यक्तीला संचालक म्हणून नियुक्त करत असतो. म्हणजेच कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार एखाद्या संस्थेने एका नामनिर्देशित एखाद्या व्यक्तीला केले असेल तर त्याची नियुक्तीसुद्धा त्या संचालक म्हणून केली जाते. म्हणजे बऱ्याच वेळा अशी नामनिर्देशित व्यक्ती म्हणून त्या कंपनीमध्ये संचालकाची नियुक्ती होते. नेक्स्ट नंबर डी, अपॉइंटमेंट्स ऑफ डायरेक्टर्स बाय द ट्रिब्युनल त्याला लवाद मंडळ असं म्हटलं जातं. सो दिस अंडर सेक्शन ऑफ 241 अ ट्रिब्युनल मे अपॉइंट डायरेक्टर्स ऑन रिसिविंग पिटिशन or application from members as relief against mismanagement of companies affairs. लवाद आहे त्याला ट्रिब्युनलला लवाद असं म्हटलं की त्याच्याद्वारे संचालकांची नियुक्ती केली जाते. कंपनी व्यवहारामध्ये जे काही गैरव्यवहार आहे ते रोखण्यासाठी यांच्याकडून काय केलेले आहे ते संचालकांची नियुक्ती केली जाते. नेक्स्ट नंबर ई, अपॉइंटमेंट्स ऑफ डायरेक्टर्स बाय central governments. So this under section of this 167, the central governments may order appointments of directors in the case where directors have vacated their offices under any of the specified disqualifications. So this includes of this conviction by a court of law. Conviction of this बाय कोड ऑफ लॉ. पुढचा प्रकार सांगितला की केंद्र सरकारद्वारे संचालकाची नियुक्ती. कलम हा 167 आहे. जर संचालकाने कोणत्याही निर्दिष्ट अयोग्यतेखाली संचालक पद जर सोडले असेल तर केंद्र सरकार काय करतं संचालक म्हणून नियुक्तीचे आदेश देत असतात. म्हणजे जर कोर्टाने एखाद्या संचालकाला दोषी ठरवले असेल तर त्याला काय होतं संचालकपद सोडावे लागतं. मग अशा वेळेस तो संचालकपद सोडल्यानंतर त्याच्या जागी वेगळ्या संचालकाची काय नियुक्ती केली जाते. नेक्स्ट नंबर एफ, लास्ट टाइप्स ऑफ अपॉइंटमेंट्स ऑफ डायरेक्टर्स बाय प्रोफेशनल्स रिप्रेझेंटेशन्स. अंडर सेक्शन ऑफ दिस 163, डायरेक्टर्स मे be appointment either by state majority or proportional representations. शेवटचा जो प्रकार सांगितलं की प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाद्वारे संचालकांची काय नेमणूक करणं. तर कलम 163 नुसार या संचालकांची सरळ बहुमतानेच काय केली निवड केली जाते किंवा एका ठराविक प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व दिले जाते आणि त्या प्रतिनिधित्वावरून त्याला काय म्हणते संचालकाचे जे काय अधिकार आहे ते अधिकार त्याला सोपवले जातात. असे हे संचालकाची काय ते अपॉइंटमेंट केली जाते. थँक्यू.